स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला कधी अचानक जाग आली आहे का? रात्री आणि घड्याळाकडे पाहिल्यावर नेमके 3 वाजले असे दिसले आहे का? अनेक लोक सांगतात की त्यांना वारंवार रात्री 3 वाजता जाग येते. काहींना भीती वाटते, काहींना आश्चर्य वाटते, तर काही जण यामागे काही विशेष संकेत आहे असा विचार करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रात्री 3 वाजता जाग येण्यामागील विविध कारणे, लोकांमध्ये प्रचलित असलेले समजुती, मनाची अवस्था आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक दुर्लक्ष करतात. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. त्यामागे गोष्ट रहस्यमय कारण तसेच असे नाही. अनेक लोक आपल्या मनाची अवस्था, विचार, चिंता, झोपेची पद्धत आणि दैनंदिन जीवन यांच्या आपल्या झोपेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु असे असतानाही काही लोकांना वारंवार एकाच वेळी जाग येतो. त्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की नेमके असं का घडते? रात्रीच्या वेळ ही शांततेची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ थांबलेला असतो, वातावरण शांत असते. या काळात आपले मन आणि मेंदू वेगळ्या प्रकारचे कार्य करत असतं. दिवसभर आपण अनेक गोष्टीचा विचार करत असतो. कामाचा ताण, पैशाची चिंता, घरातील जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण, नातेसंबंधातील समस्या आणि अनेक अशा गोष्टी मनावर परिणाम करत असतात. दिवसा या गोष्टी जाणीव कमी होते कारण आपण व्यस्त असतो. पण रात्री शांत असताना मनातील दडलेले विचार अधिक सक्रिय होऊ शकतात. अनेक लोकांना रात्री 3 वाजता जाग येते आणि त्यानंतर पुन्हा झोपू लागतात. ते विचार करू लागतात, मग चिंता वाढते आणि लोक इंटरनेटवर शोध घेतात आणि घाबरून जातात. परंतु घाबरण्याचे काही कारण नाही. आता आपण पाहूया लोकांमध्ये याबाबत कोणकोणत्या समजुती प्रचलित आहेत. काही लोक म्हणतात रात्री 3 वाजता जाग येणे म्हणजे जीवनात काही बदल होणे संकेत असू शकतात. काही जण याला आत्मपरीक्षणाची वेळ म्हणतात. काही जण म्हणतात की यावेळी मन अधिक संवेदनशील असते आणि आपण स्वतःकडे अधिक प्रामाणिक राहू शकतो. अर्थात याचा सर्व समजुती आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्हाला वारंवार रात्री 3 वाजता जाग येत असेल तर तुम्ही काय करता? बहुतेक वेळा लगेच मोबाईल हातात घेता. सर्व काही चूक असते, कारण मोबाईलचा प्रकाश मेंदूला जागृत करतो. त्यामुळे पुन्हा झोप लागणे कठीण होऊ शकते. याऐवजी काही मिनिटे शांत बसा, दीर्घ श्वास घ्या, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा आपण आपल्या चिंतेला वाढत असतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोकांच्या जीवनात सतत तणाव असतो. बाहेरून सर्व काही ठीक दिसते पण आतून मन थकलेलं असतं. अशा वेळी झोपेच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो. रात्री अचानक जाग येणे, विचित्र स्वप्न पडणे, बेचैनी वाटणे अशा काही गोष्टी जाणवू शकतात. परंतु रात्री जाग आली तर प्रथम आपल्या जीवनाकडे बघा. तुम्ही खूप ताणाखाली आहात का? एखादी चिंता तुम्हाला सतावत आहे का? एखादा निर्णय तुम्हाला त्रास देत आहे का? हा प्रश्नाचे उत्तरे शोधा, कारण अनेक वेळा या कारणाने बाहेर नसते, कारण आपल्या मनात असते. आता आपण एक वेगळ्या मुद्द्यावर वळूया. लोक अनेक सांगतात की रात्री जाग आल्यानंतर त्यांना काही जुन्या आठवणी आठवतात, काही पूर्ण गोष्टी आठवतात, काही चुका आठवतात, काही नातेसंबंधी आठवतात. याचे कारण म्हणजे शांत वातावरण मन अधिक खोलवर विचार करू लागतं. म्हणून काही लोकांना ही वेळ आत्मचिंतनाची वाटते. मैत्रिणींनो, आपल्या जीवनात आपण अनेक वेळा स्वतःकडे दुर्लक्ष करतो. स्वतःसाठी वेळ देतो पण स्वतःसाठी देत नाही. रात्रीची शांतता कधी कधी आपल्याला स्वतःशी भेट घडवून लागते. याच कारणामुळे अनेक लोक म्हणतात की अशा वेळेला सकारात्मक विचार करावे. राग, मत्सर, भीती, नकारात्मक विचार यांना जास्त महत्त्व देऊ नये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला रात्री जाग आली तर लगेच घाबरायला तर तुमची चिंता वाढेल. पण तर तुम्ही शांत राहिला तर परिस्थिती वेगळी असेल. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार दिसते, ती म्हणजे श्रद्धा आणि धैर्य. जीवनातील कोणतीही परिस्थिती आली तर घाबरू नका. मन स्थिर ठेवा, विश्वास ठेवा.
चांगले कर्म करा. ही शिकवण आजची इतकीच महत्वाची आहे. रात्री जाग आली तर घाबरण्याऐवजी मनात स्वामीचे स्मरण करा. शांतपणे नामस्मरण करा. काही मिनिटे ध्यान करा. मनाला स्थिर करा. त्यामुळे मनाला आधार मिळतो. आता आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर पाहूया. अनेक लोकांना असे वाटते की प्रत्येक गोष्ट संकेत असते. आपण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावणे योग्य नाही. कधी कधी जाग येण्याचे कारण अगदी साधे असू शकते. उदाहरणार्थ झोपेची चुकी वेळ, उशिरा जेवणे, मोबाईल जास्त वापरणे, तणाव, थकवा. म्हणूनच कोणते निष्कर्ष काढण्याआधी संपूर्ण परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. आता एक छोटा विचार करा. जर रात्री तुम्हाला 3 वाजता जाग आली तर तुम्ही काय कराल? घाबराल की शांतपणे स्वतःशी संवाद साधाल की स्वामींचे स्मरण कराल की सकारात्मक विचार कराल? उत्तर तुमच्या हातात आहे. जीवनात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात, पण आपली प्रतिक्रिया मात्र आपल्या नियंत्रणात असते. म्हणून प्रत्येक परिस्थितीकडे शांतपणे पाहायला शिका. मात्र काही लोक म्हणतात रात्री शांतता ही मनाला सत्य दाखवते. दिवसभर आपण ज्या गोष्टीपासून पडतो त्या गोष्टी रात्री समोर येतात. म्हणून कधी कधी रात्री जाग येणे हा स्वतःला समजून घेण्याची एक अवसर देखील असू शकते. तुमच्या मनात अनेक विचार आहेत. तुमचे धैर्य काय आहे? तुमची योग्य दिशा चालत आहे का? या प्रश्नाचं उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अफवा आणि भीती निर्माण करणाऱ्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. शांत राहा, विचार करा, निरीक्षण करा आणि सकारात्मक पहा. शेवटी जेवढेच सांगेल, रात्री 3 वाजता जाग येणे ही काही लोकांसाठी फक्त एक साधी गोष्ट असू शकते. काहीसाठी आत्मचिंतन वेळ असू शकते. काही जणांना जीवनाकडे नव्याने पाहण्याची संधी असू शकते. पण कोणतीही परिस्थिती असो, भीतीपेक्षा विश्वास ठेवा. नकारात्मकपेक्षा सकारात्मक विश्वास ठेवा आणि मोठा ठेवा. नकारात्मकपेक्षा सकारात्मक मोठी ठेवा आणि संकटापेक्षा स्वामी समर्थावरील श्रद्धा मोठी ठेवा. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.